नमस्कार. काय सांगता न्यूज पोर्टलमध्ये आपलं स्वागत. मी अशोक मुरुमकर. करमाळा तालुक्याच्या राजकारणात सध्या दिवसांदिवस रंगत वाढत चाललेली आहे. रोज नवनवीन घडामोडी घडत आहेत. आज आमदार संजय मामा शिंदे यांना गणेश चिवटे यांनी पाठिंबा दिलेला आहे. गणेश चिवटे हे भाजपचे जिल्हा सरचिटणीस होते. जिल्हा नियोजन समितीवरती ते सदस्य म्हणून काम करतात. मात्र महायुतीमध्ये त्यांनी पाहिजे तसं काम केलं नाही आणि महायुतीमध्ये काम न केल्यामुळे पक्ष श्रेष्ठींनी त्यांच्यावरती कारवाई करून त्यांना निलंबित केलेलं आहे आणि त्यानंतर त्यांनी आमदार संजय मामा शिंदे यांना पाठिंबा दिलेला आहे. या पाठिंब्यामुळे सध्या करमाळा तालुक्याचं राजकारण फिरले का अशी एक चर्चा सुरू झालेली आहे. काल महायुतीची सभा झाली होती. दिग्विजय बागल यांच्या प्रचारार्थ उद्योग मंत्री उदय सामंत यांची सभा झाली होती. त्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा झाली होती आणि त्यानंतर महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत माजी आमदार नारायण पाटील यांच्या देखील सभांचा धडाका सुरू आहे. रोज वेगवेगळ्या गावांमध्ये त्यांचा सभा होत आहेत. प्रचार दौरा जोरात सुरू आहे. अशा स्थितीमध्ये सध्या करमाळा तालुक्याचं राजकारण फिरलंय का याबाबत सध्या करमाळा तालुक्याच्या राजकारणात सुरू झालेली आहे. त्याला वेगवेगळी कारणं आहेत. माजी आमदार जयवंतरावजी जगताप व सावंत कुटुंबियांनी माजी आमदार नारायण पाटील यांना पाठिंबा दिला होता. त्यानंतर एक वेगळं वातावरण तयार झालं होतं. सध्या चिवटे असतील, नागेश कांबळे असतील किंवा जे हे छोटे छोटे घटक आहेत ते सध्या अपक्ष आमदार संजय मामा शिंदे यांच्या बरोबर जात आहेत. त्यामुळे सध्या हे वातावरण कुठंतरी फिरतंय का, वातावरण निर्मिती आमदार शिंदे यांच्या बाजूने होत आहे का, अशी सध्या चर्चा सुरू झालेल्या आहेत. चौकात असतील किंवा चहाच्या टपरीवरती असतील तर ह्या सध्या चर्चा सुरू आहेत. यामध्ये दोन गोष्टी पाहणं आवश्यक आहे. गणेश चिवटे यांचे करमाळात ताकद आहे का? करमाळा शहर असेल किंवा ग्रामीणमध्ये तर नक्कीच त्यांनी अन्नपूर्णा योजना असेल किंवा विद्यार्थ्यांना जे काय रोज म्हणजे शिक्षणासाठी करमाळा शहरात जे काही विद्यार्थी रूम करून राहतात त्यांना भाजी देण्याचा उपक्रम ते राबवत आहेत. त्यानंतर त्यांनी दूध संघाच्या माध्यमातून त्यांचे गावागावात कार्यकर्ते तयार झालेले आहेत. हे कार्यकर्ते सध्या चिवटे यांच्यामुळं आमदार संजय मामा शिंदे यांना जोडले जाणार आहेत. त्यानंतर अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून ते रोज जे गरजू आणि वृद्ध आहेत त्यांना जेवण डबे देण्याचे काम करतात. याची दखल काही संस्थांनी देखील घेतली होती. त्यामुळे त्यांना एक मानणारा वर्ग आहे. याबरोबर त्यांनी त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून विवाह सोहळा ते राबवतात. या माध्यमातून त्यांना मानणारा एक वर्ग आहे, तो वर्ग आहे. किंवा करमाळा शहरात ज्यावेळेस ईद असेल किंवा मुस्लिमांचे जे सण असतात त्या माध्यमातून ते मोफत दूध देण्याचं काम करतात. या सर्व प्रक्रियेमध्ये गणेश चिवटे यांना सर्व धर्मियांचे लोक मानतात. त्यांना मानणारा एक वर्ग आहे, त्यांच्यावरती प्रेम करणारा एक वर्ग आहे. तो वर्ग सध्या चिवटे यांच्या माध्यमातून आमदार संजय मामा शिंदे यांना जोडला जाणार आहे. याचा नक्कीच फायदा आमदार संजय मामा शिंदे यांना होणार आहे. याबरोबर करमाळ्यातली सावंत आणि जगताप यांच्यामुळे जी एक आमदार संजय मामा शिंदे यांना जो तोटा झालेला होता तो तोटा भरून काढला जाऊ शकतो अशी एक चर्चा आहे. आणि दुसरी गोष्ट, आज त्यांचा जो पाठिंबा झाला त्या पाठिंब्यानंतर त्यांनी जी पाठिंबा देण्यासाठी त्यांचं गायकवाड चौकात जे संपर्क कार्यालय आहे तेथून त्यांची पदयात्रा निघाली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यानंतर अण्णाभाऊ साठे, त्यानंतर श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून ही पदयात्रा विखे मंगल कार्यालय येथे आली आणि त्यानंतर सभा झाली. या सभेमध्ये त्यांना मानणारा जो वर्ग आहे तो वर्ग यावेळी उपस्थित होता. एक शक्ती प्रदर्शन करण्याचा प्रयत्न यावेळी झालेला आहे आणि त्यामध्ये ते यशस्वी झालेले आहे. त्यामुळे एक वातावरण सध्या मामांच्या बाजूने तयार झालेलं आहे. या वातावरणामध्ये आमदार संजय मामा शिंदे यांना मताधिक्य नक्कीच फायदा होणार आहे. मात्र ते मताधिक्य कसं असेल हे आपल्याला 23 तारखेच्या नंतर समजणार आहे. या
पाठिंब्याच्या वेळी जे काय भाषणं झाली त्यात भाजपचे म्हणजे पूर्वी, आता ते भाजपचे शहराध्यक्ष नाहीयेत, जगदीश अग्रवाल यांचं भाषण झालं. त्यामध्ये त्यांनी एक विधान असं सांगितलं की आम्हाला यापूर्वी हलक्यात घेतलं, मुंबईमध्ये असेल किंवा इथे करमाळ्यात आम्हाला हलक्यात घेतलं, आणि आम्हाला हलक्यात का घेतलं हे आम्ही 23 तारखेला दाखवून देणार आहोत. 23 तारखेला निकाल आहे, 20 तारखेला मतदान आहे. त्यामुळं आम्ही संपूर्ण ताकद आमदार संजय मामा शिंदे यांच्या मागे उभा करणार आहोत. एक राग व्यक्त केलेला आहे त्यांनी, आणि ह्या रागाचं रूपांतर ते मतात करणार आहेत. त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांना ते सूचित करत आहेत की आपल्याला काही करून मामांना विजयी करायचंय. करमाळा शहरात जो त्यांना मानणारा वर्ग आहे, व्यापार पेठ असेल किंवा राशीन पेठ असेल, येथे चिवटे यांना मानणारा वर्ग आहे, भाजपमध्ये त्यांना मानणारा वर्ग आहे, आणि ते भाजपमधील जे काही त्यांच्यावर सहकारी आहेत त्यांना घेऊन ते बाहेर पडलेले आहेत. रामा ढाणे हे भाजपचे तालुका अध्यक्ष आहेत, त्यांच्यावर देखील कारवाई झाली. त्यानंतर वाशिंबेचे उपसरपंच अमोल पवार यांच्यावर देखील कारवाई झाली होती. ही सर्व मंडळी आमदार संजय मामा शिंदे यांच्या माग उभा केली जाणार आहे, आणि त्यामुळे आमदार शिंदे यांची नक्कीच ताकद वाढणार आहे. मात्र ही ताकद किती असेल हे मात्र आपल्याला निकालानंतरच पाहावं लागणार आहे. दुसरी अशी गोष्ट आहे की आमदार शिंदे यांना दुसरा असा एक फायदा होऊ शकतो, बागल हे किती मतं घेतील, आणि जे वातावरण बघून काठावरचं जे मतदान आहे ते मतदान कुठे फिरेल यावर देखील बरंचसं अवलंबून आहे. ते मतदान आमदार संजय मामा शिंदे यांना जर झालं तर याचा देखील फायदा होऊ शकणार आहे. गणेश चिवटे यांचं तिथे भाषण झालं, त्यामध्ये त्यांनी करमाळा शहरातील शिक्षणाचा प्रश्न असेल, आरोग्याचा असेल, रस्ते, याशिवाय जलसिंचनाचे जे प्रश्न आहेत हे प्रश्न त्यांनी मांडले. हे प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत. आम्ही करमाळात सामाजिक काम करत असताना लोकांचा विकास करण्यासाठी आम्ही काम करत आहोत. येथे उद्योगधंदे आले पाहिजेत याबाबत आम्ही काम करत आहोत, आणि यापुढे आमदार संजय मामा शिंदे यांच्या माध्यमातून हे काम आम्ही पुढे करणार आहोत असं त्यांनी यावेळी सांगितलं. या सर्व प्रश्नांना उत्तर देताना आमदार संजय मामा शिंदे यांनी सांगितलं की करमाळाचा विकास जो करायचा आहे तो नक्कीच आपल्याला करायचा आहे. मात्र गेल्या 5 वर्षात ज्या काय अडचणी आल्या त्या अडचणी मोठ्या होत्या, त्यावर मात करत आपण आतापर्यंत हे काम करत आलेलो आहोत. करमाळा शहरातील पाणी पुरवठ्याचा जो विषय महत्वाचा विषय आहे तो विषय प्रलंबित आहे. तो विषय सोडवण्यासाठी आम्ही तत्काळ निधी उपलब्ध करून दिलेला आहे. मात्र काही अडचणी होत्या, त्यांचा रोष हा माजी आमदार जयवंतरावजी जगताप यांच्यावरती होता. मात्र त्यांनी याबाबत नाव घेतलं जरी नसलं तरी बी ते म्हणजे कोणावर रोष आहे हे समजून येत होतं. म्हणजे त्यांनी कोणाचं नाव घेतलं नाही. आमदार संजय मामा शिंदे हे कधीही कोणावरती टीका करत नाहीत. मात्र वास्तव मांडताना त्यांनी खूप काही मुद्दे स्पष्ट केलेले आहेत. तुम्ही जर त्याचा सभेचा व्हिडिओ जर पाहिला तर ती तुमच्या लक्षात येईल. त्यावरून असं स्पष्ट दिसत आहे की करमाळा शहरातून आपल्याला ताकद वाढवायची आहे, आणि त्यासाठी ते सर्व प्रयत्न करत आहेत. 2 दिवसापूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष संजय बाप्पू घोलप यांनीही आमदार संजय मामा शिंदे यांना त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांना घेऊन पाठिंबा दिला होता. त्याचाही फायदा आमदार शिंदे यांना होणार आहे. आणि ह्या एकूण सर्व परिस्थितीवरून सध्या करमाळा तालुक्याचं राजकारण फिरलंय का अशा चर्चा सुरू झालेल्या आहेत. पण हे करत असताना आणखी त्यांनी काही गोष्टी देखील केलेल्या आहेत. येथे जे नाराज आहेत, जे आपल्या बरोबर येऊ शकतात, अशा काही कार्यकर्त्यांच्या व पदाधिकाऱ्यांच्या देखील त्यांनी भेटी घेतलेल्या आहेत. त्यांची समजूत करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. याचा किती फायदा होईल हे आपल्याला पाहावं लागणार आहे. मात्र सध्याच्या स्थितीत सध्या करमाळा तालुक्याचं वातावरण फिरले असं बोललं जाऊ लागलेलं आहे. ह्या वातावरणाचा कसा फायदा होईल हे मात्र पाहावं लागणार आहे. धन्यवाद. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला याबाबत आणखी तुम्हाला जर काय वाटत असेल तर आम्हाला कळवा, त्यावर देखील आम्ही व्हिडिओ बनवू. धन्यवाद.